राम जय हिंद. How's the जोश? Yes. अरे कमजोर है. ठीक आहे मामा ते आपल्या कसं मनोगत व्यक्त करते तुमने मेडिकल बाबतीत फिजिकल विचारणार असेल बिनधास्त विचार मामा. या क्लासला मला घनश्याम सरांनी बोलवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आतापर्यंत ज्या ज्या माझ्या ह्या आहेत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आर्मीमध्ये मी आजपर्यंत इतरांना देत आलेलो आहे. आज मला ते सौभाग्य आहे की आज माझ्या गावाच्या मुलांना त्या गोष्टी मी देऊ शकणार आहे. याच्यात थोडं का होईना तुमच्यात जे पण घेता येईल ते तुम्ही घेणार अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे पण त्याच्यामध्ये लाईफमध्ये जे चेंजेस करू शकतात तुमच्यासाठी ते होतील अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे पुन्हा एकदा बिग हँड. हाऊस द जोश? हाऊस द जोश? गुड. आपण सगळं इथे आलेलं आहे. हे जे जमलेले आहेत तिथे मुलं किती आहेत संख्येने गावात? 1000 मुलं आहेत. 1000 मुलामध्ये जर इथे 100-150 बसलेले आहेत तर ते मुलं कोण आहेत? युनिक. आणि त्याच्यानंतर ज्या मुली बसलेल्या आहेत त्या एक्स्ट्रा व्हेरी युनिक आहेत. कारण जे घरी बसलेले आहेत ते ऑल ओव्हर ते नॉर्मल. तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत काहीतरी चेंजेस करतायत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी डोक्यात घेऊन आलेले आहेत म्हणून तुम्ही व्हेरी युनिक आहे. आणि मुलींच्या दृष्टीने आज जे मुली करतायत ते व्हेरी व्हेरी वास्ट आहे. करण्यासाठी खूप काही आहे. आणि मला आनंद होतोय की लहानपणापासून तुम्ही ह्या ज्या दिदीने इथे बसून आज हा प्रयत्न केलेला आहे तिच्यासाठी बिग हँड. त्यांच्या घरवाल्यांनी जो प्रयत्न केलेला आहे आज इथपर्यंत येण्याचा किंवा इथे बसून जे शिकण्याचा घेण्याचा ते खूप युनिक आहे. बघा सर्वसामान्य खूप लोक असतात पण त्याच्यातनं जे अलग होतात ते अलग असतात आहे का नाही. एक पूर्ण जिल्हा असतो जिल्ह्यामधनं एकच कलेक्टर असतो अलग असतो का नाही. सर्वांपेक्षा हजारांमध्ये एक अलग. तसे तुम्ही इथे 1000 मुलं आहेत गावात आसपासमध्ये 1000 मुलांमध्ये तुम्ही युनिक आहेत जे अलग विचार घेऊन इथे आज आलेले बसलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यांनी मला तरी वाटतंय सगळे इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपण तयारी करतोय हर दृष्टीने हर क्षेत्रात जाण्यासाठी बरोबर. इथे 12वीत असणारे मुलं किती आहेत? 10+ पुढे 5 to 10 पर्यंत किती मुलं आहेत? 5 to 10. ओके. मी आयराणी मग बोलू का? आपला क्लास अग्निपंख आयराणीवाला खूप युनिक आहे. आणि जे आयराणी मग बोलू शकतात जे सांगू शकतात समजावू शकतात ते इतर भाषात मग तुम्ही समजावू शकतात. कारण बराचसा ऑब्स्टिकल राहत असते आपले बोलता येत असते त्यामुळे ते पूर्ण मनोगत व्यक्त होत नाही समजणारा समजत नाही. मग त्यामुळे मानवी आनंद होईल. मी नांद्रा गाव नाही आणि आपला युनिक अग्निपंख क्लासेस मग आयराणीवाला मग मी आज मनोगत व्यक्त करायलो आई मन सौभाग्य सरासरी मला आमंत्रित करायला ते मन सौभाग्य. ठीक आहे. सगळ्यात मोठा 10 क्लास मग कोणता मुलं आहे? 10 क्लास मग 10वीले एका कोणती गोष्ट करायला पहिले तर मग घुसणं खूप जरूर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मी जर विचारतो एखादा लहान मुलगाला की तुला ट्रॅक्टर चालवता येईल का? तुला ट्रॅक्टर चालवता येईल का? नाही पण मी प्रयत्न करू शकत. उत्तर काय पाहिजे? आपलं उत्तर काय पाहिजे की मी प्रयत्न करू शकत. आणि सगळ्यात युनिक उत्तर काय नाही अजून तुम्ही मला ट्रॅक्टर नका जहाज द्या जहाज फायटर जहाज विमान द्या ते मी चालवतो. हाही आपला मग जुनून पाहिजे. करेक्ट. पॉझिटिव्हिटी हमेशा आपला मन पाहिजे. पॉझिटिव्हिटी हार्ड सक्सेस बनासाठी आपले कोणकोणत्या गोष्टी जरुरी आहेत
हार्ड सक्सेस बनवण्यासाठी आपले कुठे गावले जसं आता खूप ऑब्स्टिकल राहतात आपल्याला, त्या ऑब्स्टिकलच तर मागे खूप काही चांगलं राहतं है ना. हार्ड वर्क, पॉझिटिव्हिटी, कॉन्फिडन्स, डिसिप्लिन, या ज्या गोष्टी त्या हमेशा पाहिजे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्या गोष्टी हमेशा तुम्हाला मनमा पाहिजे. डिसिप्लिन ज्या माणूस आहे तो कुठेच थांबू शकत नाही, तो कुठेच काही करू शकत नाही अशी त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट नाही, तर सगळ्या गोष्टी करू शकतात. बरोबर. लास्ट वन समजी राहा. कोणत्या क्लास मध्ये? 10वी. गुड. मी जर बोलतो की तुम्हाला 5 गोष्टी कोणत्या चांगल्या, 2 गोष्टी कोणत्या चांगल्या सांगतो, तुला म्हटलं 2 गोष्टी ह्या खूप चांगल्या आहेत. कोण विचार कोण सांग देखील सांग बस क्लास सांग ना. क्लास महिन्यात आपण शिकाले वाय बाय रे का तुम्हाला 2 गोटे चांगले नाहीत का? है ना. आपण काय करायला झाले शिकाले, तर आपला विद्यार्थी हाच पाहिजे. आणि हमेशा कोणतीही गोष्ट शिकताना नाही ते कारण की लहान मुलगी आहे ती मला काय शिकाली, तो लहान आहे मला काय शिकाली, तो गाव मधला आहे तो मला काय शिकाली, तो तर वावर करत असतो तर मशीनदार नाही. कोणत्याही एक छोट्या वस्तूपासून, छोट्या व्यक्तीपासून तर मोठापर्यंत आपले शिकायला भरपूर काही भेटत आणि हमेशा शिकायला भेटत. तर जे जे शिकायला भेटत ते आपण कॉन्सन्ट्रेट करीत आणि शिकत राहावं. कोणती एक छोटी छोटी गोष्ट आपले कधी कामात येईल ते आपल्याला सांगता येत नाही. तर हर एक कोणता छोटा असो का मोठा असो ते पहिले आपण शिकायला प्रयत्न करायला है ना. पॉझिटिव्ह आपला थिंग्स सांगणार की हा दादा मी रोज 8 इयर्स क्लास करायला, मी रोज 8 इयर्स, मी रोज चांगलं शिकस, मी चांगलं लिहायला लागलो, मला चांगलं वाचता यावं लागेल, आता मला पेपर बी चांगला जावा लागल्या. या ही गोष्ट मला माझी निगेटिव्ह थिंकिंग काही टाकायला. कोण काय म्हणी काय करी, मी कसं बसतो मग बसू का तडे दादा लहान बोर आहे नाही. तुम्ही विद्यार्थी आहेत, आज विद्यार्थी आहेत, तुम्हाला शिकणे. ज्या दिवस तुम्ही मना जागावर येशात तर तुमले दुसऱ्याला सांगासाठी तुम्हाला ती गोष्टी पाहिजे की हा की मी काय शिकलो मला काय सांगणं यार. आज जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहेत आटे तुम्ही आटे सेटिंग आहेत तोपर्यंत तुम्ही शिकतच राहा. आणि कोणत्या गोष्टींनी काळजी नाही करायला की मला गलत उत्तर सांगितलं की मी गलत सांगतेसू आणि मग मला पोरं असतील है ना, किंवा मग काय होईल काय नाही विचार नाही. नो थिंग्स. जोपर्यंत तुम्ही स्टुडंट आहे तोपर्यंत लिहित राहा. कोण काय म्हणी येण्याकडे देखाना नाही. जोपर्यंत सक्सीड नाही होत जोपर्यंत आपण सक्सेस नाही होत तोपर्यंत विचार करायला नाही. ज्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी करत राहाव्या, कंटिन्युटी करत राहाव्या, कॉन्फिडन्सली करत राहाव्या, ठीक आहे ना, पॉझिटिव्हली करत राहाव्या. त्या गोष्टीतल्या सोडायला नाही. ठीक आहे. हा प्लॅटफॉर्म जो भेटेल तुमचे आणि जे आटे वातावरण क्रिएट होईल ते खूप चांगलं आहे. जे का कोणत्या आपण कोणत्या गोष्टीसाठी जात शिकाले किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तर ते वातावरण लागत आपल्या. ते वातावरण जेव्हा बनस तेव्हाच आपण त्या गोष्टी शिकतोस. वावर माझाही समजा कोणी म्हणे पोएम म्हणतो पोएम नाही म्हणणार बाकी दुसरं कामं करायला तर ते वातावरण नाही. आणि वातावरण आटे ही जर गोष्ट आज ना 20-15 वर्षापूर्वी राहतात तर आम्ही कुठे ना कुठे राहतो. घनश्याम सरांसारखा जर एखादा सर त्या टाइमले राहतात वळण दी देतात तर आज रोज अजून हाई राहतील. पण बेटर दॅन बेस्ट जे आहे ते चांगलं आहे आणि चांगलं करत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा प्लॅटफॉर्म भेटेल तुमच्या क्लासेसना माध्यमातून खूप चांगला आहे. छोटं का होईना थोडं का होईना पण तुम्ही खूप काही गेन करी सांगते भेटी है ना, शिकायला भेटी. आणि या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या हमेशा कामात येतच. आणि छोटा मोठा आजपर्यंत शिकत राहण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या आयुष्यात. विद्यार्थी तोपर्यंत कुठलाच काही टेन्शन नाही ठेवा नाही की मी विचारू का नको करू का नको, करत राहा करत कंटिन्युअसली. जोपर्यंत तुम्हाला सक्सेस तुम्हाला यश तुम्हाला हातमा येत नाही तोपर्यंत कंटिन्यू करत राहा नाही त्या गोष्टी. तर ते थांबणं नाही. ओके.
आपल्याकडे पुरा आहे बायकांनातले मागणं पहिले आणि फॉर्च्युनेटली त्याच्या दुर्दैवाकडून पॉईंट भेटणार फॉर एक्झाम्पल पृथ्वीराज ओके वैभव आणि उमेश त्या पोरं फिट होतात पण त्याच्या दुर्दैवाकडून पॉईंट भेटणार तो ओके कॅरेक्टर थोडं मेजर प्रॉब्लेम असतो म्हणजे ते का कधी तुमले बी राहणार ना मामांचं मी शेअर करा आणि मामा Yes. बिलकुल परफेक्टली सांगतात मला काही टेन्शन नाही भाषा ओके हा. तुम्ही विचारला पण जर तुम्हाला काही विचार नसेल तर तुम्हाला काही डाऊट असतील ते का मी मेडिकल लाईनशी बिलॉंग करत हा मी डॉक्टर मेडिकल मामाकडे या की टेक्नॉलॉजी जर त्याविषयी तुम्हाला कोणत्याही समस्या असतील मेडिकल विषयी तर मी तुम्ही सांगू शकता मला आणि कधीही शेअर करू शकता सरसपा शेअर करू शकता सर मला हमेशा विचारत राहतात ज्या गोष्टी नॉमिनल राहतात आपले काय करणार जेव्हा आपण याला तयारी करत असणार तेव्हा आपले कोर्सनी जेवढ्या बी भरती करणार होत आपण त्या भरतीस मग आपले तिन्ही गोष्टी पाहिजे फिजिकल मेंटल आणि पेपर ठीक आहे ना म्हणजे पेपर मध्ये पास व्हायला पाहिजे मेंटली बी आपण स्ट्रॉंग आपण फिजिकली सिमेंटियसली आपण त्या गोष्टी करत राहा नाही असं नाही की मी नुसतं अभ्यास करा फिजिकल करा हायजीन खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत नॉमिनल आहेत एकदम ज्या त्याच्यामुळे आपले पॉईंट भेटी जातात तर त्या पॉईंट भेटायला काही हरकत नाही आहे तुम्ही जो तुमले फर्स्ट लेवलले तुमले डाऊन करतात या जो त्या आरोग्य तुमले ज्या डॉक्टर राहतात फर्स्ट ज्या मेडिकल देणारा त्यासाठी तुमले काही पॉईंट देतात पण त्या तुम्ही हायर लेवल जातात जो सुपर स्पेशालिटीकडे जातात तो त्या जर मेजर राहतेच प्रॉब्लेम जर त्यांना रास असं की ही बिमारी ठीक होणारी नाही आहे पुढे चालीचा तर ते तुमले अनफिट कर टाकतात जर ती नॉमिनल राहिली जर ती पुढे क्लिअर होत राहिली तर ते माणूस फिट होऊ शकतो ग्रोईंग एजले कोणती बिमारी काही बिमारी अशा आहेत की त्या म्हणजे पुढे चालीसन नाही होतच त्या वाढतच तर ते फिट नाही करू शकतात पण मला नाही वाटत की या एज मा 20-22 ना 20 मा कोणले या बिमारी नाही राहतात नॉमिनल बिमार राहत असते आपण हायजीनकडे लक्ष ठेवा हमेशा 2 टाइम आंघोळ करायला 5 तास कान साफ ठेवायला डोळाच नाही ते आपलं माहिती आहे की 100 मीटर सोडून आपलं वाचणं येतं ते वाचण्याची प्रॅक्टिस करायला नाही का एक डोळा बंद करी सांग 600 मीटर ऐकायला प्रयत्न राहतात एक कान बंद करायला आवाज ऐकायला या छोट्या छोट्या गोष्टी राहतात या कोणले नोकनी काय राहत की नोकनी आपल्या हाडासनी पद्धती राहत हाडासनी पद्धती काहीच ना याचे अँगल राहतात असं झाल्यानंतर आधी गॅप नाही राहत ज्या हाडं कोणा जास्त बेंड राहतात त्याला प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम आहे कोण नाही म्हणत की तुम्ही अनफिट आहे पण तुम्ही पुढे चालीस तुमले प्रॉब्लेम येऊ शकतात कारण जास्त जर रनिंग स्पीड मग करायला लागले युद्धाला टाइमला तुमले कंटिन्युअसली पळावं लागणार तर त्या माणूसले प्रॉब्लेम तो थांबणार तर त्यांवर फायर होऊ शकत म्हणजे त्यानंच जीवित आली त्यामुळे अशा गोष्टी आर्मी घेतो आर्मी बऱ्याच नॉर्मल फोर्सले तर देऊ शकतात पण आर्मी नाही घेत कारण तुम्ही त्या गोष्टी पुढे करण्यात हे काही कारण युद्ध झायत तर नाही गोष्ट आहे ना पण ती गोष्ट तशीच घेणी पडत है ना हातनाच्या अँगल राहतात हातना अँगल राहतात तुम्ही पळताना या गोष्टी खूप काही हेल्प करतात आपल्या पाया हात तर त्यामुळे ह्या जास्त बेंड राहणार त्या सुद्धा बेंड नको पाहिजे कारण तुमने कंटिन्यू फायरिंग राहिली काही तुमने पिटू वगैरे जाताना कॅरी करताना त्या प्रॉब्लेम येवायला नको पाहिजे हातनाच्या एक्सरसाइज राहतात आपला त्या करताना यायला नको पाहिजे त्यामुळे कारण रस्ता चढणं राहिलं तुमले उतरणं राहिलं कुठे क्रोनिंग करणे राहिलं तर मग ते प्रॉब्लेम येत असते म्हणजे हा प्रॉब्लेम त्या इंडिव्हिज्युअलने येत असते त्यामुळे त्या गोष्टी आपण देत असते हायजीन खास करी हायजीन ना तुम्ही केअर करायची जर ज्या टाइमला तुम्ही एक्झामले प्रिपरेशन करायला ना त्या टाइमला तुम्ही हायजीनकडे लक्ष द्या हायजीन म्हणजे स्वच्छता स्वतःला स्वतःना कराने व्यवस्थित आपलं अंघोळ स्किन साफ कराने हात पाय म्हणजे या गोष्टी तुम्ही कान थोडासा साफ ठेवाना आणि अशा गोष्टीकडे नाही जावं ना त्या टाइमले ज्या टाइमला आता तुम्ही भरतील चालू कुठेतरी मग लग्नले चालू बरे पटेल त्या गाडीवर टपवर पटेल कोणाशी फिजिकली मस्त्या करतात आपण असं त्यांना लागी जात कुठेतरी आणि मग प्रॉब्लेम येईल त्या गोष्टीपासून त्या टाइमला थोडंसं दूर राहा फंगस इन्फेक्शन आणि नाही फंगस हायजीन चांगलं नसल्यामुळेच होत मेजर पॉइंट नाहीये फंगस ती फक्त हायजीन आपण रोज अंगतोड धुतच नाही घामला कपडा तसं राहतं काढतच नाही आणि तसं झोपतच परत ते स्किन प्रॉब्लेम येतो ते फंगल इन्फेक्शन मेजर प्रॉब्लेम नाहीये तो क्युरेबल आहे आणि तो ठीक होतो
हायजीन जर व्यवस्थित ती येऊ नये मला काही मागून काही आपला प्रॉब्लेम येऊ नाही शकत त्याला. फंगस नॉर्मल. तुमले अजून कोणता प्रश्न असतील तुम्हाला विचारू शकता. मामाचा सिव्हिल माय चिल्ड्रन बनवून तुमले ते युनिट निवाडे राहणार हा त्या टाइमला मामाचा युनिफॉर्म असतील स्टार अशोक स्तंभ बऱ्याच काही गोष्टी मामाचे लेख भेटले तर त्या टाइम तुम्हाला ते युनिक वाटी आज आपला मामा हक्कन आपल्याला तुम्ही दास विचारा आणि जर तुम्ही त्या टाइमला भरत जायला असणार मामाकडे समजा दिसेल खूप मोठं पद आहे ते जायला असणार काय पाडले तुम्ही जाणार खरंच सांगत सिस्टम बऱ्याच ठिकाणी मला मित्र सुद्धा आहेत. कमांड पुणा कमांड कलकत्ता सगळ्या ठिकाणी मित्र आहेत. कंटिन्युअली असं बराचसा प्रॉब्लेम येईल आईला आपण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करेल आपल्याला खडकिंबा होतात आपला अडथळा त्याला प्रॉब्लेम सॉर्ट आउट करेल होता. तर तुम्ही कंटिन्युअसली थोडं टायअप राहा ना त्या गोष्टीवर. पण काही गोष्टी येऊ देवा ना पहिल्याच आपण सॉर्ट आउट करा ना. मी तयारी करा ना मला काय प्रॉब्लेम आहे तो पहिले अटॅच क्लिअर करा. छोटा मोठा काही सर्जरी बी राहते छोट्या छोट्या है ना. पाईल्सचा प्रॉब्लेम येतच आपण गरम वस्तू नाही खाणार गरम वस्तू बिलकुल नाही खाणार हिरवा भाज्या खाणं पाणी जास्त पिवानं है ना. त्यामुळे या पक्का चेक होता आपण हा पॉईंट पक्का चेक करतच मिलिटरीमा पक्का चेक होता त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पडद्याचं मन मला लाईन मेडिकल लाईन लागत बरा जण म्हणते मेडिकल लाईन लागत तर काय वाटत जस्ट विचारा डायरेक्ट म्हणजे बरा मन मन महाराज की तुम्ही तुला पद्धतीने बोलला का रे ट्रान्सपरन्सी खूप आहे. कोणताही डॉक्युमेंट येतात जातात ऑफिशियली खूप ट्रान्सपरन्सी. जर मनाकडे ये राहणं तर ते प्रॉपर बॅग नाही फक्त आहे इथून एक समज म्हणजे थोडीशी भ्रमंती आहे ज्या बाहेरना लोक करत असते मधलं काही माहिती नाही की नेमके फाईल याला पॉईंट आहे कुठे जाणार आहे. आपल्यासारखा माहिती ना आपण फक्त म्हणतोच मला पॉईंट आहे त्याला माहिती हा काय बोलायला म्हणजे त्याला समजेलाच की याला काहीच माहिती नाही आहे. तो काय करस तर ते पैसा डुबाडायला प्रयत्न करस तो झासामध्ये होणार प्रयत्न करस की याला माहिती नाही तर ठीक आहे ती दे मी तुला पॉईंट क्लिअर कर देतो. त्याला स्वतःलाच माहिती नाही की आहे पॉईंट काय नोकनी काय स्विंट काय है ना. या पॉईंट काय त्यासले माहिती नाही पण त्या फाईल बी आणि योगा एक जर हा पास होईल तर पास होईल आणि गव्हर्नमेंटले काही देणं नाही राहत की 5 करोड 5 जाय की 10 जाय तर ते महिन्यातले काही अदर सोर्सेस इन्कम भेटणार की मी 4 पोरच मेडिकल करले सुद्धा मला इन्कम भेटेल नाही मला जे पेमेंट आहे तेच भेटेल त्यामुळे मला ते काही करणंच नाही. त्यात कोणत्याही डॉक्टरातले काहीच देणं राहत. यस पॉईंट देतच फिजिकली कारण त्यासले सुद्धा जबाब देणं राहस. जर समजा की तुमले फिट करी दिनं अशी प्रॉब्लेम्सले जर मेजर प्रॉब्लेम्सले तुमले फिट करी दिनं एखादा लायझिंग बी सांगू ठीक आहे पुन्हा आणि फिट होईल गलती मग फिट होईल तर पुढे जायचं प्रॉब्लेम होणार तर रेकॉर्ड विचारच की तुम्ही यातले कसं काय फिट करा. जो डॉक्टर आज फिट करेल त्याला जबाब द्यायला पडत. तर कोणताही अधिकारी त्या गोष्टीसले रिस्क नाही घेत. एक छोटा मुलगा मेडिकलसाठी तो आपली सर्व्हिसले धावपट नाही लावू शकत तर त्या गोष्टी म्हणजे भ्रमंती आहेत त्या गोष्टी झूट आहेत सरासर की लाईन आहे होईजास लाईन फक्त काय आहे मी तुम्ही ओळख आहे पण मी चालेल असू मेडिकल आईना प्रॉब्लेम आहे मी आई म्हणत असतो मग मी स्वतः चेक कर देतो पहिले मित्र आहेत मला त्याच्याकडे चेक कर देतो तो म्हणे नाही आहे प्रॉब्लेम तो सॉर्ट आउट ऑप्टिक न्यूरायटिस आहे बॉय ऑप्टिक न्यूरायटिस सॉर्ट आउट नाही हो नॉर्मल प्रॉब्लेम आहे स्क्वेन ट्वेन काही सर्जरी कधी सण होऊ शकत तर मी सांगितलं सुचलं की ठीक आहे होऊ जाईल ती छोटी मोठी लाईन अशी आणि ऍक्च्युअल ग्राउंडवर लाईन अशी नाही की बाहेर गेट ना बाहेर ना माणूस बोलले मी गर्दी सुटू ना तू कोण आहे काय आहे कुठे फाईल जाणार आहे तू काही शेख आहे दवाखाना माझं त्या दवाखान्यामध्ये करणारा व्यक्ती आहे का तू की सांगेल ठीक आहे मी करतो तर त्या गोष्टीकडे जावा नाही पहिल्यापासूनच प्रिपेअर राहणं पहिल्यापासूनच आपल्या गोष्टी डन करी ठेवणं है ना. आणि जर तुम्हाला स्कोरिंग वगैरे चांगला राहिला आम्ही पण हायटेकच कॉन्फिडंटली फक्त कोणाही व्यवस्थित बोललं पाहिजे. आधी काही काही ट्रमसचा प्रॉब्लेम राहतो घाबरामुळे ना असं आता हा टाकतं पण त्या घाबरामुळे बसतो तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे. तर मी बराचसा ऑफिसर लाईनला पण पोरं येतच मेडिकलसाठी मी त्यातले सांगत तू आधीच घाबरशील तू पुढे काय करशील आहे का नाही. मला तर एंट्री लेणी आहे ना त्याला तर
स्टार्टिंगला इंटरव्ह्यू आला टाइमला घाबरायला तर पुढे काय करेल? पुढे तर एवढं मोठी युनिट चालवणी, युद्ध लढणं आहेत, मिलिटरीना सर्व्हिसेस करणे आहेत, हर मौसममा हर कंडिशनमा तुला त्याला फेस करणे. तर तुम्ही जर ह्या छोट्या गोष्टीसाठी थोडंसं राहील की जर घाबरी जाशाल तर पुढे तर तुम्ही छोटा मोठा टेरेस डिटेल घाबरी जाते. कॉन्फिडन्स पाहिजे ना. फोर्स जॉईन करणार होतो आपण, मिलिटरी जॉईन करणार होतो. मिलिटरीला तो जज्बा पाहिजे, घाबरण नाहीये, बोलायला पाहिजे. 50 पोरं होतात, 50 पोरं मेडिकलला मी एक माणूस होतो, डॉक्टर साहेब म्हणे हा नंबर कोण आहे? मी उठतो, अक्षरशः एवढ्या हासानी गोष्ट आहे, कोणी कोणी पॅन्ट पाठवतो ठीक आहे, ते अशी अशी घरात घेऊन गेलो डॉक्टर साहेब त्यामुळे भरपूर कंडिशन आहे. मी इकडे नाशिकले फिजिकल झालं म्हणा आणि बॉम्बे बिहारवले पेपर तो एकच बिहार आहे, बॉम्बे बिहार 2002. आज मला 23 वर्ष कंप्लीट आहे. शिवाय आपला गावकडला जिथला मुलं आहे मिलिटरी मधला काहीच तर माहितीच आहे. त्याला व्यतिरिक्त मला बॉन्डिंग खूप छान आहे. बाजूला तर काय तर मी स्वतःहून गेन करत, सेल्फ गेन करत आणि त्या गोष्टी लिहिल्या. त्या गोष्टीच ना इन्व्हॉल्व मला लोक कॉन्टॅक्ट मध्ये विचारत राहतात. 23 वर्षामा मी फिजिकली फिट आहे. A1 ग्रेड मा मी सगळ्या ठिकाणी शेफ ठीक आहे. अजून मी 11 वर्ष मला सर्व्हिस कंटिन्यू करू शकतो आर्मी. आणि मनाकडून स्वतः म्हणजे नॉलेज लेवाले लोक राहतात की ठीक आहे सांगा बाबा मला काय करणार. बरं आता तेच मी म्हणायचो की मला सौभाग्य की त्या गोष्टी मला शेअर करायला भेटणार. थोडा टाइम कमी आहे आणि खूप काही वास्ट सांगासारखं आहे. काहीच बोल पण वाटत कारण त्या गोष्टीच मग मी पण मनी पण अशी कंडिशन राहा की काय होणार. पण माणूस जेव्हा त्या स्टेजला जास जेव्हा त्या गोष्टीसले फेस करस तो समजस की हा कसं करा अशी कशी धावपळ करणी पडत काय. हिरा अलगच राहत. 1000 पोलच चालेल आणि मनी बॉडी अशी म्हणे तू काय होशील काय होशील. 1000 पोलच आला. पॉझिटिव्हिटी पाहिजे, डायरेक्ट बोलानी हिंमत पाहिजे. त्या टाइमला क्वेश्चन पेपर बॉम्बे बिहार मग 20 पोरस मग मी विचारलं म्हणजे मी बोललो त्याने समोर की कर्नल साहेब बोलत की हा पेपर कसं काय बुवा कोणीही का वाचायला 5 मिनिटं कोणी उठलं नाही पण मी उठलो. मी तो पेपर मशीदा करा आणि ते सांगा त्यामध्ये क्या ये पेपर सही है आप पढ़ पा रहे हो क्या आप लिख पाओगे. बाकी 20 पोरस 19 पोरस मी म्हणा हा येस सर. त्या 19 पोर मला विचारत म्हणजे फर्स्ट भरती होती. त्या 19 पोरसनी मला देखील होतं मी कोणते देखील नव्हतं. त्याला पुढे मना कोणाशी कॉन्टॅक्ट नाही होता. पण त्या 19 मला वाईट आहे. मी जो ट्रेनिंग सेंटरला गेलो तो त्यामध्ये अरे तुझं देखील होतं तू मी तुमचं देखील कारण त्या पोरं कॉन्टॅक्ट होता त्या कॉन्टॅक्ट राहायचं नाही. मला पहिली भरती मला माहिती नव्हतं. यस पण प्लॅन पाहिजे, प्री प्लॅन पाहिजे. माणूस हर गोष्ट प्री प्लॅनिंग नुसार जमायला पाहिजे. त्यांनी तयारी करायला पाहिजे. आपले सक्सेस होण्याचा प्री प्लॅन आणि तयारी 100% पाहिजे. ही जज्बा होईल. आपण फिजिकली बी एखादा रोज भेटू ग्राउंड ठीक आहे. जेवढा यंगस्टर आहेत आपला मिलिटरीवाला ते पण भेटू म्हणजे 12च्या भरतीसाठी ट्राय करणार आपण भेटू. आणि खास दिल्लीसाठी मला सांगणे की तुम्ही जो निर्णय लिहिले आज 8 वाजता काही अलग करा तो निर्णय 100% शुअर आहे की तुम्ही एक दिवस खूप चांगलं करशाल. कोणाकडे लक्ष देवा नाही, कोणाकडे काय बोलच काय नाही. फोकस आपला पाहिजे. फोकस कसा पाहिजे बगडासारखा. कोणासारखं पाहिजे फोकस बगडासारखा. तो फक्त एवढं फोकस करा मालेगाव मासा उचलला. झोप कशी पाहिजे डॉगी कुत्रासारखी पाहिजे झोप. आजूबाजूला काय चालू आहे ते सगळं ध्यानवर ठिसर आपले चालू. परिस्थिती खूप कठीण येते. पैसा नाही राहणार मला टाइम नाही भेटणार मग कसं करू आज काय करू नाही सोडणार नाही. रुटीन बाजरी ठेवा आणि करत राहा. जिद्दी मग करत राहा. आणि खरंच तुम्ही स्टुडंट आहे आज तुम्ही मोका आहे
खूप गोष्टी अशा आहेत की आते आते समजतात है ना. तर तुमच्यासाठी खूप म्हणजे सगळ्या ठिकाणी ओपन आहे. तुमच्यासाठी सगळ्या ठिकाणी गेट ओपन आहे. कोर्स असो, पॅरामिलिटरी असो, मिलिटरी असो किंवा आरोग्याला जेवढा क्षेत्रामध्ये तेवढा क्षेत्रासाठी लेडीजसाठी खूप जागा ओपन आहे. फक्त तुम्हाला थोडा प्रयत्न करणं आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती राहायला पाहिजे केरला, त्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली याकडनं मुली ज्या आहेत ना खूप मोठ्या प्रमाणात मिलिटरीमध्ये राहिला खूप राहिलं. काय थोडंसं करायचं त्याच्यापेक्षा तर मी तर बोलत आपल्या गावना मुलगी खूप स्ट्रॉंग आहे. ज्या 5वी-6वी पासून घरमधलं कामं करलेलं, स्कॉडला बी कामं करतात, सगळं एवढं हेल्प करतं. तर ती जिद्द आहे की कारण मी पण गावमधला आहे, मला माहिती आहे जे मी करायचं थकत नाही ना तो गाव सिटी मधला पोरा राहायचं तो लगेच थकीत. तर मला माहिती आहे तर तुम्हाला निर्णय खूप योग्य आहे आणि तुम्ही फोकस ठेवा. तुम्ही योग्यच म्हणजे निश्चितच तुम्हाला एक चांगली पोस्ट भेटेल. फोकस राहू द्या तुम्हाला चांगल्या गोष्टी आहेत, भरपूर चांगल्या पोस्ट आहेत आणि कंटिन्युटी पाहिजे. असं नाही की मला आज जाऊन आई नाही ते नाही. लग्न सराई, मित्रांना वाढदिवस आहे, आज तर ते आईशे या गोष्टीकडे जोपर्यंत आपलं सक्सेस नाही होतं तोपर्यंत या गोष्टीकडे थोडंसं लांब राहावं है ना. त्या गोष्टीकडे थोडं लांब राहावं आणि या गोष्टीवर आपलं फोकस ठेवावं. आपला क्लासवर फोकस ठेवा. मेडिकल लाईनला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारतो नसेल तर मला कॉल शेअर करा ना मामा. शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. निश्चितच मला पण चांगलं वाटेल. आणि म्हणजे खरंच मला हॉस्पिटलला जेवढा मी आता बाहेरनं तर कोणी येत नाही, मी दिल्लीला आहे पोस्टेड, पण बाहेरनं जेवढं आपलं गावना मिलिटरीवाला आहे ते येतच ऍडमिट होतं भेटतं ज्या कॉन्टॅक्टवर राहतच. तर मी योग्य मला असं वाटत की काय करू नाही करू या परत किंवा काय है ना. तुम्हाला काही प्रश्न विचारला असतील ते विचार. यस, खूप ऑप्शनल राहतात आपल्या जीवनमध्ये येतात, बऱ्याचशा गोष्टी राहतात. बायोलॉजी मध्ये अशा गोष्टी राहतात. आज तुम्ही जन्माला येले युनिक आहे. तुम्ही ज्या जन्माला गेलेत ना तुम्ही युनिक आहे है ना. नाही मला चेअरअप करायला पण खूप पाहिजे. काय विषय घ्या आधी तुम्ही ना परत 10 मिनिटांनी पण स्पर्धा आणि 20 मिनिटांची असते म्हणून ते वेट करा. थकानच नाही, थकानच नाहीये. क्लास मला आज खूप हे वाटलं की मला सरासरी फक्त 20 मिनिटचा दिन असतो. मी आज 41 वर्ष मला वयणार एक दीड 2 तास आमले ना ग्राउंड मा असं उभं ठेवतो. असं बऱ्याच परिस्थिती होणार की पाऊस चालू आहे ना आमले भेंडच केली आमले उभंच केली चालूच आहे. अशा खूप परिस्थिती होणार. मला इंजिनिअरिंगले 3रा नंबरले नाव होतं. मी सोडीसन मला नोकरी लागली मागून पण त्या नोकरी मागे मी आज कुठेच बुचकांडी खाली नाही अशी की नाही. काय डिग्निटी ती मी गावना पुरे आहे आणि मला उभं राहिले. जर इतर उभा राहू शकतस तर मी सुद्धा उभा राहू शकत. तर ती डिग्निटी तुम्हाला पाहिजे, ती हिंमत पाहिजे, पेशन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. पेशन्स खूप मोठी गोष्ट आहे. ज्या माणूसनी पेशन्स ठेवा, ज्या माणूसनी हिंमत केली तो कधी हारू शकत नाही. पेशन्स म्हणजे सहन करण्याची शक्ती, सहनशीलता ती तुम्हाला पाहिजे. खूप मोठी रँक साठी सहनशीलता पाहिजे ना. तर त्या गोष्टी तुम्ही करत राहा. तर मला उमेद आहे आता जो हायर रँकिंग पोझिशन चांगलं जर येईल तर मी मनाकडून प्राईज देतो. मिलिटरीवाला जॅबन येते ठीक आहे. आर्मर्ड फोर्सेस किंवा जाबी इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स प्रत्येक वर्षाला ते मनाकडून त्यासले प्राईज आहे. ठीक आहे. अग्निपंख क्लासेस कडून मी काही सांगत सरस न असते तुमले 100% प्राईज राहील आणि ते करी दाखवणारा जज्बा पाहिजेच. आणि पाहिजे आपलाच गाव नाही सगळ्या बाहेर गावना पण वाव पात्रीनं PSI मित्र आहेत म्हणा. किरण रोंदळे ओळखताच कोण आहेत पात्री? ओळखतोस तुम्ही? मग बोलले किरण रोंदळे मित्र आहेत म्हणा. पिया येतात
मामा आहेत म्हणा सगळ्यात त्याला तर पाथरी गाव पण खूप छान पुरणगीला मला मित्र आहेत मला माहिती आहे जे टॅलेंट काय टॅलेंट कुठे आजूबाजूला गावातला काय टॅलेंट गुन्हा दागाडा स्पोर्ट्स पण एक आहे वे तुम्ही मिलिटरी मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट्स ही राहणार येस सगळं येस फक्त घुसणे आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की जी होऊ शकत नाही मी ट्रॅक्टरचं उदाहरण देईन ट्रॅक्टरनी मला हवाई जहाज द्या मी हवाई जहाज चालवतो ठीक आहे हा जुनून जज्बा पाहिजे कोणतीच गोष्ट होणार नाही असं नाही सगळ्या गोष्टी होतीच आणि त्या कर्जा काळाला जुनून आपलं मग पाहिजे करेक्ट आणि गावांनी इंग्लिश मिळतात खास करून आज मला चांगली खुशी आहे की मी मागला पाहिजे कोणी मुली नव्हत्या मुली आहेत तुम्ही तुमच्या मैत्रिणीसले बी सांगा त्यासले बी सांगा त्यासले बी करा या गोष्टी आणि मला आनंद होईल या गोष्टीत की आपल्या मुली पण गावल्या मुली पण कोर्समध्ये जॉईन करायला है ना घाबरांनी कोणतीच गोष्ट अशक्य नाही सगळ्या गोष्टी शक्य आहेत मुलीसले खूप मोठा ऑफर आहे खूप पोस्ट खाली आहेत लेडीजने त्यासाठी तुम्ही फक्त थोडासा इफर्ट लावलाय तुम्ही बस तुम्हाला थोडा इफर्ट बस पास होईल त्रास पण कोण आमका शिकायला होईल होईल का नाही अरे आता म्हणा 10 रुपयाला वाटल्या ठीक आहे आणि खूप युनिक पर्सनॅलिटी म्हणजे सहज सांग लास्ट टाइम तर मामांच्या सुट्टीवर मामांच म्हणजे त्याला ते रिग्रेट राहिले की आपण गवली पण ह्या मामा भेटणार की आपलं जाणंच जाणं मामाचं लॅपटॉप भेटणे मामा जाऊन आज मामाच नको बाबा रास आणि फक्त प्रॉमिस करत मामा येणार दिवस मा तुम्ही जे प्राइस सांगितलं ते लवकरच मुलींनी मुली सांभाळा यस मला त्यांनी आतुरता राहील की कोणता मुलाकडून मला लेणार नाही तू पहिले पेपर तर दर्शन दर्शना दोन चांगला कोडे पावभाजी दोन चांगला कोडे सांगू शकता यस योगदान मुलगा आपल्याकडे या गोष्टी ध्यानात ठेवा या आपल्या आई रिस्पेक्ट बोलाने पद्धती या चांगल्या मुलंच ना लक्ष न राहत अशा ज्या काहीतरी अलग करत असणार तेच नाही लक्ष राहत त्याची बोलानी पद्धती अभ्यास करानी पद्धती ते अलगच राहतात त्या गोष्टी करा ना या गोष्टी अनुकरण करा तुम्ही आधी पाहिजे तेच तर मी सांगायला की टाइम खूप कमी आहे बऱ्याच गोष्टी ज्या सांगायला पाहिजेत आता तुम्ही गेन करत तुम्ही ठीक आहे टाइम घ्यायला तुम्ही पण पॉझिटिव्हिटी ठेवा या गोष्टी ठेवा नाही मनमा या गोष्टी चांगल्या आहेत बोलानी प्रॅक्टिस करा आणि आरसा समोर ठीक आहे छोटा मोठा 4-5 महिने का आहे ना आईशी बी बोला ना थोडासा इंग्लिश मा वडिलाशी बी बोला ना ठीक आहे छोटा छोटा पॉइंट राहतात आणि आपण बऱ्याचशा गोष्टी इंग्लिश मध्ये बोलत राहिलो वर्ड पण फक्त सेंटेन्सनी जोडी राहील बोलत राहा ना मित्राशी आटे तुम्ही कम्युनिकेट करा ना गेदर होईल ना आटे बोला ना काय काय हरकत आहे आपल्या 4-5 पोरस ना जोडून आपले तर थोडस फिलिंग आहे की जेव्हा आपले कळस पण वडीन राहील सगळं येस सगळं तुम्हाला मला माहिती आहे सगळं जुळून येत फक्त तुम्ही कळी राहिलं वडीने राहील तुम्ही त्या गोष्टी करत राहा ठीक आहे आटे उन्हांतर बाकी गोष्टी बंद फक्त अभ्यास फोकस ठेवा फक्त सक्सेस होतं आणि हा खरंच खूप मोठी गोष्ट आहे की सगळं रास पण फक्त वळण देणारा पण म्हणून राहतो आज तुम्ही 8 वर्षी समजे वळण ही कुठे ना कुठे तुमले आयडिया भेटतील तुम्हाला इकडे जाणं तिकडे जाणं मी काय करू कोणती पोस्टसाठी मी चांगला कॅपेबल आहे ते तुम्हाला कळी खूप चांगला प्रयत्न आहे अग्निपंख त्यामुळे नाव दिले तुम्हाला पंख आता कसं नाव विधान आहे फायटर त्या फायटर मधला तुम्ही पाहिलं आहे सरसनी अग्निपंख क्लासेस सारखं जहाज तुम्ही दिले आणि तुम्ही त्यांमधला फायटर आहे त्या फायटर जहाजले तुम्ही कसं उडवणं आहे ते तुम्हाला ताकद पाहिजे तुम्हाला जुनून जज्बा पाहिजे जहाज खूप तुम्ही माहिती आहे ना फायटर कसं तुम्ही स्टेशन एअरपोर्ट स्टेशनकडे जाऊ शकता खाली सुद्धा असा आवाज म्हणजे खूप मोठा आवाज असते तर त्या राफेलला तुम्ही समजले की पायलट आहेत तुम्ही कितलं उडावणं आहे कितला गिरकांड मारणं आहे तुम्ही देखो 26 जानेवारी कसं
त्याला खूप स्पेशल पाहिजे, खूप आई पाहिजे, हाय क्वालिटी स्किल लागत असते. पहिली गोष्ट इंधन हौसला दुरून Yes. जातो. तर तुमले सगळं भेट जायले घनश्याम सरसकडून आणि मला आशा आहे अग्निपंख क्लासेसचा मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हमेशा पुढे सक्सेस होत राहतील. हो मामा. आणि विषय असा आहे थोडा आपल्या पुढे आता नियोजन आहे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती मामा आपण निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. 10 मिनिटाचे विषय दिले 3 आई वडिलांचे कष्ट, अवकाळी परिस्थितीत शेतकऱ्याचे मनोबल आणि तिसरं मी बघितलं आता जस्ट स्टॉप करे की निबंध स्पर्धा आहे. ठीक आहे चालेल. आता स्टॉप करस 1 मिनिट सूचना नंतर निबंध स्पर्धा आहे. ओके भेटू द्या दोघं.